वेलकम बॅक टू करिअर एक्सपर्ट चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, नीटची एक्झाम झाल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या कोर्सेसला आपण ऍडमिशन घेऊ शकतो. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच वाटते की एमबीबीएस मध्येच आपलं करिअर आहे आणि नीट नंतर तेच कोर्स आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येते. तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल फील्डमध्ये बऱ्याचशा अशा काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे पर्याय आहे, चांगले करिअर ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जास्त डिमांडिंग कोर्सेस आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण बघणार आहे, स्टेप बाय स्टेप बघणार आहे आपण की कोणते कोणते कोर्सेस आहेत. बघा, आफ्टर नीट कोणत्या कोणत्या कोर्सेसला आपला ऍडमिशन करता येणार आपण संपूर्ण तुमच्यासाठी पीडीएफ तयार केलेली आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम येतं तुमचं सगळ्यात मोठं डिमांडिंग कोर्स जे म्हणजे एमबीबीएस. एमबीबीएस हा ह्युमन डॉक्टर आहे, सर्वात टॉपचा ऑप्शन आहे हा. त्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन येतं बीडीएस. बीडीएस म्हटल्यावर डेंटल सर्जन आणि तीच स्पेशलिस्ट असतो. तर हा डिमांडिंग कोर्स आहे. जर एमबीबीएस जर नाही मिळालं तर हा एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर येतं बीएमएस. हा सगळ्यात जास्त डिमांडिंग कोर्स आहे आयुर्वेदाचा. त्यामध्ये तुम्हाला नॅचरल उपचारवरती तुम्ही डॉक्टर बनू शकता. त्यानंतर येतं 4 नंबरचं ऑप्शन होमिओपॅथी, BHMS. होमिओपॅथी डॉक्टर तुम्ही होऊ शकता. आणि त्यानंतर 5 नंबरचं ऑप्शन आहे BUMS. BUMS पण युनानी मेडिसिनचा हा चांगला एक कोर्स आहे. त्यामध्ये तुम्ही डॉक्टर बनू शकता युनानी मेडिसिनचा. ओके. आणि त्यानंतर 6 नंबरचं येतं BSMS. हा युनिक कोर्स आहे बघा, सिद्धा. जर तुम्ही आयुर्वेदामध्ये इंटरेस्टेड आहात तर हा एकदम युनिक कोर्स आहे BSMS, याला सिद्धा मेडिसिन असा म्हणतो आपण. अल्टरनेटिव्ह मेडिसिन खास साऊथ इंडियामध्ये पॉप्युलर आहे हा कोर्स. तर या कोर्सेस कडे पण तुम्ही जाऊ शकता. ओके. त्यानंतर येतं आपलं बीपीटी. बीपीटी म्हणजे काय? बीपीटी म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. त्या फिजिओथेरपी मध्ये तुम्ही फिजिओथेरपिस्ट पण बनू शकता. ते पण एक चांगलं ऑप्शन आहे तुम्हाला नीट झाल्याच्या नंतर. आणि त्यानंतर आता तुम्ही एक नवीन ऑप्शन याच्यामध्ये आलेले आहे, बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपी. हे जे दोन कोर्सेस जे आहे ना ते तुम्हाला डायरेक्ट 12वीच्या बेसवरती पण होता. आता बीएससी नर्सिंग मध्ये दोन आहे, एक आहे जीएनएम आणि दुसरा आहे एएनएम. ओके. तर हे दोन त्याच्यामध्ये फील्ड आहे. एक बीएससी नर्सिंग आहे साधी, त्याच्यानंतर जीएनएम आहे आणि एएनएम आहे. तर जीएनएम तुम्ही डायरेक्ट 12वीच्या बेसिसवर करू शकता. ओके. आणि एएनएम जे आहे ते तुम्ही सीईटी देऊन करू शकता. आणि बीएससी नर्सिंगची एक वेगळी सीईटी आलेली आहे, म्हणजे त्याची स्पेशल सीईटी आली आहे बीएससी नर्सिंगची फक्त. ओके. ओके. तर त्यानंतर आता 9 नंबरचा जो कोर्स आहे तो सगळ्यात जास्त डिमांडिंग कोर्स आहे. त्याचे महाराष्ट्रामध्ये फक्त 6 कॉलेज आहे, फक्त गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला पुढे काय काय फॅसिलिटीज असणार आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळणार आहे. सगळ्यात डिमांडिंग कोर्स म्हणजे हा जो काही कोर्स आहे बीएससीचा, वेटरनरी सायन्स आपण ज्याला म्हणतो. अॅनिमल डॉक्टर बनू शकता, डेअरी, पोल्ट्री, पेट क्लिनिक, या गव्हर्नमेंट जॉब सुद्धा तुम्हाला मिळू शकते. हा एकदम चांगला कोर्स आहे. तुम्ही जर यासाठी जर अप्लाय करणार असाल तर नीट तुम्हाला रिक्वायरमेंट आहे म्हणजे आहे यासाठी तुम्हाला. त्यानंतर येतं आपला 10 नंबरचा ऑप्शन, ते म्हणजे बीओटीएच. बीओटीएच हा तुम्ही एकदम युनिक कोर्स ऐकला असेल. बीओटीएच म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये काय होतं, ऑपरेशन थिएटर स्पेशलिस्ट असतो, सर्जन्सला असिस्टंट करतात. ओके. त्याच्यानंतर येतं 11 नंबरचं ऑप्शन, त्यामध्ये बीएसएलपी म्हणजे स्पीच अँड हिअरिंग, स्पीच थेरपिस्ट, हिअरिंग कम्युनिकेशन. हा एक चांगला कोर्स आहे, याच्यामध्ये सुद्धा तुमचं करिअर होणार आहे. तर हा पण एक चांगला कोर्स असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतरचा कोर्स येतो आपला बीपीक्यूओ, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स. म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल लाईम्स आणि रेम डिव्हाइसेस फील्ड मध्ये तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतरचा जो कोर्स येतो तो म्हणजे 13 नंबरचा, त्यामध्ये अदर अलाइड कोर्सेस मध्ये तुम्हाला डायलिसिस टेक्नॉलॉजी असेल, इमर्जन्सी केअर असेल, या संपूर्ण जे काही कोर्सेस आहे हे तुम्हाला नीट नंतर खूप कामात येणार आहे आणि खूप डिमांडिंग कोर्सेस आहे. तर एमबीबीएस नाही मिळालं तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण की बीएससी, बीएसएलपी, बीपीक्यूएस सारखे ऑप्शन तुमचं करिअर स्ट्रॉंग बनू शकतात. जर ते जरी नसेल तर बीएमएस आहे, बीएमएस आहे, त्याच्यानंतर बीएचएमएस आहे. हे डिमांडिंग कोर्सेस आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. जर तुम्हाला नीट नंतर मेडिकल फील्ड मध्ये ऍडमिशन करायचं असेल तर हे 13 ऑप्शन तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे.
जर तुम्हाला मार्क कमी जरी पडले, जस्ट तुम्ही क्वालिफाय जरी झालात, तरी चिंता करायची नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला डायरेक्ट कमी बजेटमध्ये, कमी पॅकेजमध्ये, कॅटेगरी वाईज तुम्हाला बेनिफिट मिळून घ्यायचे असेल किंवा या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सविस्तर माहिती आमची करिअर एक्सपर्टची टीम देईल. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.